ते धन कोणाच्या कामाला आलंय का? एवढं धन एवढी श्रीमंती कमवली, पण शेवटी जायच्या वेळेस किती जणाच्या खांद्यावरती गेलो? बोला. 14 जणाच्या. ऐका, जायच्या वेळेस अहो मनुष्य स्वतःच्या हातानं शेवटची आंघोळ सुद्धा करत नाही. ऐका, शेवटच्या वेळेस शेवटचं पाणी सुद्धा मनुष्य स्वतःच्या हातानं पित नाही. मग एवढा अहंकार धनाचा श्रीमंतीचा कशासाठी करताय? मनुष्य फक्त जोपर्यंत आयुष्य ना तोपर्यंत कपडे बदलून तुम्ही आम्ही राहू शकतो, पण जायच्या वेळेस तुमच्या आमच्या जीवनातलं एवढं धन कमवलेलं, एवढी श्रीमंती कमवलेली, एवढा पैसा कमवलेला काही कामाला येणार नाही. मला सांगा, गळ्यामध्ये सोन्याची लॉकेट आहेत, हातामध्ये दाही बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या आहेत, हातामध्ये सोन्याचं ब्रासलेट असू द्या, कडा असू द्या, पण ज्यावेळेस आपण गेलो त्यावेळेस आपल्या सोबत काय गेलं? अंगठी गेली, एखादी सोन्याची साखळी, काही गेलं का? काही जातं का? काही सोबत जात नाही. चुकून हुकून एखादी अंगठी जरी माणसासोबत गेली, जात नाही पण गेलीच. समजा सावड्याच्या दिवशी चाळणी घेऊन जातात, सगळंच आवडणार, पण अंगठी मात्र परत वापस आणणार. शेवट तुमच्या आमच्या सोबत काही जात नाही. एवढं वाक्य लक्षात ठेवा.